247 राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिले गेले तर रोज काही ना काही नवीन ह्या मतदारसंघामध्ये घडतंय. दोन पक्षाचे उमेदवार ह्या मतदारसंघात असताना सुद्धा जनमतामध्ये अपक्ष उमेदवार रॉकी बांगाळे यांचं नाव खरं तर या मतदारसंघामध्ये चर्चेला येतं. दोन पक्षाच्या उमेदवारांना चितपट करून अपक्ष उमेदवार रॉकी बांगाळे ह्या मतदारसंघामध्ये बाजी मारतील का असं चित्र ह्या मतदारसंघामध्ये दिसते. आपण जनतेशी जाणून घेणार आहे ह्या मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे. आणि नाव काय तुमचं? विक्रम भोसले. कसं बघता या मतदारसंघामध्ये दोन पक्षाचे उमेदवार आहेत, महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार रॉकी बांगाळे बी आहे. सर्वप्रथम मी आपल्या या सरकुली नगरीत आणि पंचकृषीत एडीएम माझा आणि MH मराठी या न्यूज चॅनलचं मी स्वागत करेन. का तर त्यांनी आज या राखीव मतदार मोहोळ संघामध्ये मूळ जनतेचा मूलभूत प्रश्न सोडून इतर प्रश्नाकडे जनतेचं लक्ष वेधून एक सवंग लोकप्रियता मिळवून त्याद्वारे एक इलेक्शन अशाच पद्धतीने भावनात्मक पातळीवर रेटून नेण्याचा प्रयत्न एका बाजूने चालू असताना तुम्ही या मूलभूत गरजा आणि मूलभूत समस्याविषयी एक आवाज उठवून तुम्ही इथं ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आला, त्याबद्दल मी तुमचं स्वागत करीन. आणि दोन पक्ष आहेत मोहोळमध्ये, दोन पक्ष दोन उमेदवार आहेत, अपक्ष रॉकी दोन पक्ष आहेत, पण अपक्ष उमेदवार रॉकी बांगाळे एक उच्च विद्या विभूषित उमेदवार म्हणून जनतेच्या समोर जात आहेत. आणि उच्च विद्या विभूषित उमेदवार असल्यामुळं लोकांमधून उच्च विद्या विभूषित उमेदवाराने जे काय त्यांचे वचननामा किंवा वचनबद्धता केल्यामुळं त्या उमेदवाराकडे युवक, सुशिक्षित आणि शेतकरी मतदार, का तर त्यांनी शेतकऱ्याच्या हमी भावाविषयी आणि ऊसाची जी मूलभूत ह्या मतदारसंघातला विषय आहे ऊसदाराचा, त्या ऊसदाराच्या मूलभूत विषयासंबंधी काही गोष्टी त्यांनी विचारपटलावर मंचावर किंवा लोकांच्या समोर आणल्यामुळं त्या उमेदवाराकडे बघण्याचा ग्रामस्थाचा मतदारांचा एक वेगळा दृष्टिकोन झालाय असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. टक्कर देऊ शकते रे उमेदवारांना जर लोकांच्या समस्या, विचार आणि लोकांच्या अडचणी हा जर विषय त्यांनी मुख्य पटलावर आणून त्याला जर वाचा फोडून एक निवडणुकीची दिशाच बदलली आहे तर त्यामुळं टक्कर देण्याचा आणि स्पर्धेत राहण्याचा हा विषय सुरुवातीपासून आलेला आहे असं वाटेल. रॉकी बांगाळे यांचं मतदारसंघामध्ये वर्चस्व म्हणजे होईल का उमेदवारीला? त्यांना वर्चस्व होणार म्हणजे कसं आहे, लोकसंपर्क त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहून लोकसंपर्क बऱ्यापैकी केल्यामुळं मतदारसंघामध्ये विचार मतदारामधून केला जाऊ शकतो. खरं आहे का रॉकी बांगाळे टक्कर देऊ शकतील? देणार गे. कसं आहे रॉकी बांगाळे यांचं काम? एक नंबर काम आहे यांचं. आमदार कोण होते मोहोळ आता? रॉकी बांगाळे. इथं दोन उमेदवार आहेत पक्षाचे, दोन राहू देऊ तिकडे. रॉकी बांगाळे येणार. अपक्ष उमेदवार अपक्ष. अपक्ष उमेदवार. बाहेर आलता गाव मी रॉकी बांगाळे आलता गावात आलती. कसं वाटतं? एक नंबर काम. आमदार आता कोण आहे? रॉकी बांगाळे होणार. कुणाला आमदार करायचं आता? रॉकी बांगाळे. का बरं? काय हमी भाव नाही, कशाला काय नाही, काय करायचं? कांद्याला 100 रुपये क्विंटल कांदा घातला. शरद पवार उमेदवार आहेत, उमेदवार असून काय शेतकऱ्याला 100 रुपये आता बघा 15 दिवस झाले नाही घालून. 100 रुपये पावते कसे कांदे पावते? कांदे पावते. 1200 रुपये बिल आहे. हा किती? 17 पिशव्या. 17 पिशव्याच बिल आले. काय करायचं? मग आता पक्ष काय तर करेल का? अपक्ष उमेदवार दिल का मी न्याय तुम्हाला? कोणाला आता काय करतो आपण? रॉकी बांगाळे दिली बघा म्हणून तर हे करायचं. आमदार कोणाला करतात? त्यालाच करायचं. रॉकी बांगाळे. हा. काय नाव काय? दीपक गालफाडे. कसं आहे वातावरण? वातावरण एक नंबर आहे. दोन पक्ष उमेदवार आहेत. अहो दोन पक्ष जरी असलं, एक अजित पवाराचं आहे आणि एक शरद पवाराचं आहे. ही जी आता आहे खरे, ही फडणवीस साहेबाचा PA काय नाव त्याचं, अनिल गायकवाड, कुठलं तर त्याचा पुरवठा विभाग अधिकारी येते. हो, ते आमचं भाऊजी आहे म्हणून सांगते खरे. शरद पवाराला टाकलं तरी पण फडणवीसला मत जाते, आणि त्या मान्याला टाकलं तरी पण महायुतीला मत जाते. हो, म्हणून अपक्ष चांगली पॅटर्न चाललेली माझ्या हिशोबाने. चांगली पॅटर्न म्हणजे काय? महाविकास आघाडी महाविकास आघाडीपेक्षा अपक्ष उमेदवार रॉकी बांगाळे ही तर निवडून 100% खात्री आहे. काँग्रेस काय ताकद दिली काय? मी तसं काय आहे का? तो काँग्रेस दिला अगर नाही ती जनतेच्या मनातला उमेदवार आहे. जनता ठरविल तीच पक्ष. मग अपक्ष असू द्या. ही तर महाविकास पण आघाडी चालत नाही, महायुती पण चालत नाही.
कोण चालतंय आता? रॉकी बंगाळे बरं येते ना निवडून? 101%. बरं खरं आहे? खराई कोण येईल निवडून? रॉकी बंगाळेच. दोन पक्ष असून अपक्ष 10,000 पक्ष असले, 10,000 उमेदवार असलं, ज्या उमेदवाराची ज्या दलितांची कामं जी करणारा माणूस आहे, तरुण आहे, तडफदार आहे, कुठल्याही गोष्टीत त्यांना कुठलीही अडचण नाही, ना कुठल्या पक्षाचा झेंडा नसताना ना कुठला नेता नसताना त्यांच्याबरोबर तो आज लढण्यासाठी तयार आहे. एक दलिताचं कुठल्याही भावना जाणून घेण्यासाठी तो आज तयार आहे. त्या व्यक्तीला भरघोस मतदान पडणारच, काही जरी केलं तरी. आणि ह्यांच्या दोन्ही ज्या नंदी बैलापेक्षा हा रॉकी बंगाळे हा तरुण आहे, तडफदार आहे, त्या गोष्टींना मतदान सगळं करणारच आहे. आज यशवंत माने जातोय, अनगरला पाया पडतोय. दुसरी गोष्ट हा राजू खरे जातोय, हा सावलीवर जाऊन पाया पडतोय. मग ह्या नंदी दलित माझी म्हणून सांगण्याची किंवा एससी समाज सांगण्यापेक्षा हे डुप्लिकेट सगळी एससीची नाव घेण्यात त्यांचा अधिकारच नाही. तो अधिकार त्यांना नाहीच. तो एससी म्हणून घेण्याच्या लायकीचे बी नाही दोन्ही उमेदवार. हा रॉकी बंगाळे कुठलाही न झेंडा घेता, कुठलाही न पक्ष घेता, कुठलाही न नेता घेता आज अपक्ष लढा दलितासाठी लढा द्यायला लागलाय. किंवा इतर समाज मराठा आरक्षण असू द्या, कुठल्या आरक्षण त्यांनी 100 रुपये बॉन्डवर त्यांनी आज मला सांगा प्रत्येक उत्तर द्यायला तयार आहेत. रॉकी बंगाळे आमदार होते? रॉकी बंगाळे 100% आमदार होऊ शकतो. खरं आहे? एकदम खरं आहे. आज महाराष्ट्रभर गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्यासारखी खमकी भूमिकाच दुसरी कोणी घेतली नाही. दोन्ही पक्षाची माणसं असताना 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देऊन मराठा आरक्षणासाठी तुम्ही सांगाल ती भूमिका, समाजानं ठरविल ती भूमिका घेण्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्याच दिवशी आमच्या जेवढा मराठा समाज आहे त्यांनी त्यांना सांगितले की बॉस तुम्ही ठरवाल तेच धोरण. यावेळेस आम्ही अपक्षाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहून तुमचं ऊस शेतकरी चिन्ह आहे याच्यावर आम्ही भरघोस मतदान करणार. रॉकी बंगाळे यांना? हो. या जनमताचा कौल जाणून घेताना आपल्याला कळते की ह्या मतदारसंघामध्ये 2 पक्षाच्या उमेदवाराला डावलून अपक्ष उमेदवार रॉकी बंगाळे ह्या मतदारसंघामध्ये आमदारकीची बाजी मारताना दिसत आहेत. अमोल मानेसह मी अमर गायकवाड, सरकोली.